कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। 26 डिसेंबरला मंगेश काळोखे यांची खोपोलीमध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा द्या असं म्हणत पोलीस स्टेशनला घेराव घातला। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 8 पथकं तयार करण्यात आली। रवींद्र देवकर याला पळून जात असताना नागोठणे इथे पोलिसांनी अटक केलं। रवींद्र देवकरने ज्या महिलेकडून मंगेश काळोखे यांच्या हत्येची 20 लाखांची सुपारी दिली होती त्या ईशा शेख हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। खालिद खलील कुरेशी हा फरार आरोपी असल्यानं पोलिसांनी मोठ्या चलाखीनं पुण्यामधून त्याला अटक केलं आणि आतापर्यंत एकूण 14 आरोपी गजाआड केले। दरम्यान मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचं सुद्धा नाव FIR मध्ये असल्यानं त्यांना अटक कधी होणार असा प्रश्न आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला। अनेक दिवस फरार असताना सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला, पण आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो असं स्पष्ट मत कोर्टाने ऑर्डरमध्ये म्हटलं आणि जामीन सुद्धा फेटाळला। 26 तारखेपासून सुधाकर घारे आणि भरत भगत हे फरार होते। भरत भगत पुण्याकडे पळून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली। दरम्यान भरत भगत यांनी स्वतःचा वेश बदललेला होता। दाढीवर हात फिरवून विरोधकांवर टीकेचे बाण सोडणारे भरत भगत यांनी केस आणि दाढी संपूर्णपणे काढून टाकली होती आणि वेषांतर सुद्धा केलं होतं जेणेकरून पोलिसांच्या तावडीमधून निसटता येईल, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्यांना ओळख पटवून ताब्यात घेतलं आणि खालापूर कोर्टात हजर केलं। दरम्यान याआधी अटक असणाऱ्या आरोपींची रवानगी तळोजा जेलमध्ये झालेली असून भरत भगत यांना 20 जानेवारीपर्यंत कोर्टानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।